एकनाथ खडसेंच्या भाजपात घर वापसीच्या घोषणा करून जवळपास महिना उलटत आलेला आहे, पण अजूनही भाजप पक्षातील प्रवेशाला मुहूर्त मिळू शकला नाहीये। पण पक्षप्रवेश झाला नसला तरी खडसेंनी भाजप कार्यालयामध्ये बैठका घ्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे खडसेंच्या या कृतीनं भाजप कार्यकर्ते गोंधळल्याचं पाहायला मिळतंय। भाजप प्रवेशाआधीच खडसेंचं बैठक सत्र, भाजप कार्यालयात बैठक घेत सूचना, खडसेंच्या कृतीनं कार्यकर्ते संभ्रमात, खडसेंचं मात्र तावडे बावनकुळेंकडे बोट। महिनाभरापूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीसाठी बैठका घेणाऱ्या एकनाथ खडसेंनी आता भाजपच्या प्रचाराची रणनीती आखायला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे भाजपत औपचारिक प्रवेश झाला नसतानाही खडसेंनी थेट भाजप कार्यालयात जाऊन बैठकांचा सपाटा लावल्याचं दिसतंय। जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपर्यंत भाजपची सगळी सूत्र गिरीश महाजनांच्या हातात होती, पण 4 आठवड्यांपूर्वीच खडसेंच्या घर वापसीच्या घोषणेनं महाजनांच्या वर्चस्वाला धक्का बसला। त्यामुळे महाजनांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत खडसेंच्या प्रवेशाला विरोध केल्याचं दिसलं। त्यानंतर खडसेंचा प्रवेशही रखडला, पण आता खडसेंनी प्रवेशाआधीच भाजपची सूत्र हातात घ्यायला सुरुवात केली आहे। विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा हा आदेश असल्याचा दावा खडसेंनी केलाय। त्यांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे, विनोद तावडे साहेबांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे, बावनकुळे साहेबांनी सांगितलं प्रवेशाबद्दलची तारीख जी आहे ते आम्ही तुम्हाला कळवणार आहोत, तुम्ही कामाला लागा। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांनी मला सूचना केली की तुम्ही बैठका वगैरे घ्यायला हरकत नाही, प्रवास करायला हरकत नाही, तरी तुमचा प्रवेश निश्चित झालेलाच आहे आणि त्यामुळे तुम्ही याच्यासाठी करा। म्हणून गेले 2 दिवसापासून मी प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे। अधिकृतपणे घरवापसी झाली नसतानाच एकनाथ खडसेंनी केलेल्या या वेगवान कृतीमुळे भाजपचे कार्यकर्ते पेचात सापडल्याचं दिसतंय। पण खडसेंच्या मागे पक्ष नेतृत्व असल्याचं सांगितलं जात असल्यानं कार्यकर्तेही खडसेंच्या सूचनांचं पालन करतायत। विशेष म्हणजे बावनकुळेंनी देखील अप्रत्यक्षपणे खडसेंच्या बैठकांना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचं दिसतंय। त्या पक्षामध्ये कोणी कधी नाराज होत नाही। पक्षामध्ये कोणी ॲडिशन करत असेल तर उल्हास पाटील साहेब आले, केतकीताई पाटील आले, इतके लोक पक्षामध्ये आले आहेत, मोठे मोठे लोक पक्षात आहेत, पक्षात येणारी खूप मोठी यादी आहे। त्यामुळं पक्षाला ॲडिशन होणाऱ्या कुठल्याही बाबीला कोणती नाराजी नसतं आणि आपल्या जीवनातलं काही व्यक्तिगत जीवन कोणाचं नसतं। पक्ष हा शेवटी पक्ष आहे आणि त्यामुळे पक्षात कोणी येत असेल त्याला कधीच कुणाची ना नसतं, पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेतात। होई आता ते स्वतःच म्हणले आहेत, आता त्यात काय राहिलंय? कोणाचाही विरोध नाही। बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचा विरोध नाही, त्यामुळे त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही। त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेमुळे गिरीश महाजन आणि इतर काही खडसे विरोधकांची कोंडी होण्याची शक्यता आहे। खरं म्हणजे ते आमदार राष्ट्रवादीचे आहेत, ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते अधिकृत आमदार आहेत, त्यांनी ॲटलिस्ट त्यांनी राजीनामा तरी दिला पाहिजे त्या पदाचा। तर लोकांमध्ये थोडासा गैरसमज तयार होतो की बाबा ही काय पॉलिसी दर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यासाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत। याच प्रचाराच्या रणधुमाळीत नवनवीन राजकीय समीकरणं जुळल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या महिनाभरापर्यंत महाविकास आघाडीकडून रावेर मतदारसंघात आढावा घेणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार एकनाथ खडसे आता महायुतीच्या प्रचाराची आखणी करताना दिसू लागले आहेत। त्यामुळे खडसेंच्या या यू-टर्नचा भाजपला किती फायदा होतो हे कळेलच, पण यावर गिरीश महाजन आणि इतर नेते काय भूमिका घेतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।